भाजप नेते पंकजा मुंडे यांनी महायुतीकडून बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन देखील केलं। यावेळी त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रात त्यांची संपत्ती जाहीर केली आहे। त्यात त्यांनी त्यांच्या बँकेतील ठेवी, पतीच्या नावावर असलेली संपत्ती, सोनं, शेतजमीन, शेअर्स याबद्दल माहिती सादर केली आहे। विशेष म्हणजे 5 वर्षांपूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आणि त्यांचा राजकीय वनवास सुरू झाला। पण या वनवासातही पंकजा मुंडे यांच्या संपत्तीमध्ये कमालीची वाढ झाली आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी शपथपत्रात नमूद केलेली एकूण जंग मालमत्ता ही 5,54,54,072 रुपये इतकी होती। आता त्यांची जंग मालमत्ता 6,17,58,708 रुपये इतकी झाली। यात 450 ग्रॅम सोनं आणि 4 किलो चांदी आहे। याशिवाय 2,30,000चं इतर जडजवारी आहे। तर 4,45,24,000 रुपयांची त्यांची स्थावर मालमत्ता आहे। पंकजा मुंडे यांनी त्यांच्या पतीच्या संपत्तीविषयी देखील माहिती दिली आहे। गतवेळी चारुदत्त पालवे यांच्याकडे 14,33,55,429 रुपयांची मालमत्ता होती। ती यंदा कमी होऊन 10,38,49,000 इतकी झाली आहे। यात त्यांच्याकडे 25,40,000 रुपयांची एक BMW गाडी देखील आहे। त्यांच्या पतीकडे 25,10,00,000 रुपयांची स्थावर मालमत्ता देखील आहे। यामध्ये पुण्यात डिसेंबर 2019 मध्ये म्हणजेच विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच घेतलेल्या 11 कोटी रुपयांच्या फ्लॅटचाही समावेश आहे। पुण्यातील कोरेगाव पार्क भागात हा फ्लॅट आहे। पंकजा मुंडे यांच्याकडे 2,74,00,000चं कर्ज देखील आहे। तर त्यांचे पती चारुदत्त पालवे यांच्याकडे 24,28,00,000चं कर्ज आहे। पंकजा मुंडे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल देवगिरी यांच्याकडून 70 लाख, श्री मुंडे नामक व्यक्तीकडून 15 लाख, पंकज इन्व्हेस्टमेंट फंडकडून 14 लाख, प्रज्ञा मुंडे यांच्याकडून 63,76,000, तर RB कुंकलोळे यांच्याकडून 25 लाख, यशस्वी डेव्हलपर्सकडून 50 लाख रुपयांचं कर्ज घेतलंय। तर चारुदत्त पालवे यांनी पंकजा मुंडे यांच्याकडून 1,93,00,000, सुमन पालवे यांच्याकडून 6,13,00,000, तर प्रीतम मुंडे यांच्याकडून 60 लाख रुपये कर्ज स्वरूपात घेतले आहेत। काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर GST विभागाने कारवाई केली होती। 19 कोटींची थकबाकी असल्यामुळे कारखान्यावर ही कारवाई केली होती। त्यानंतर पंकजा मुंडेंवर झालेली ही कारवाई दूर करण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी आपापल्या परीने जवळपास 11 कोटींहून अधिक रक्कम जमा केली होती। त्यामुळे कार्यकर्त्यांकडून पैसे गोळा करणाऱ्या पंकजा मुंडे यांची संपत्ती 46 कोटी रुपयांच्या घरात आहे। त्याची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे। पंकजा मुंडे या 5 वर्षांपासून आमदार किंवा मंत्री नसताना देखील त्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे। यासोबतच त्यांच्या डोक्यावर कर्ज देखील आहे। तर मंडळी, पंकजा मुंडे यांच्या संपत्तीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करा।